शर्वरी परब. नाईस नेम. जय तर बायकांपासून दूर राहण्यासाठी फेमस आहे. मग हे असं अचानक कसं घडलं? हा, ते साक्षीमुळे त्याला होकार द्यावा लागला. साक्षी त्याची बहीण, तिने तसं कंपल्शनच केलं होतं. अरे वा, आधीच करायला हवं होतं. हो ना. आधीच म्हणजे खूप वर्षांपूर्वी. यु नो व्हॉट, मी आणि जय एकाच कॉलेजमध्ये होतो. फार आवडायचा मला जय. मी प्रपोजही केलं होतं त्याला, पण नाही म्हणाला तो. मला लग्नच करायचं नाहीये, मला बायका आवडतच नाहीत, मला राग येतो बायकांचा, आय हेट वुमेन असं म्हणत होतं. आणि आता बघ, आता पण काही बदललेलं नाहीये. असं कसं बदललेलं नाहीये? तो चक्क तुझ्या बरोबर आलाय पार्टीत. हा, ते ऍक्च्युली निशा, मिसेस अय्यर, कावेरी, या ना, या या लवकर या. ओळख करून देते, ही शर्वरी, जय खानोलकरची गर्लफ्रेंड. नाही नाही, मी गर्लफ्रेंड. ओ कम ऑन यार, माझ्यापासून कशाला लपवायला हवं? मी सांगितलं ना तुला सगळं. मग हॅपन्स, इट्स ओके. आणि हो, आता जेलस वगैरे फील करू नकोस. हा, मी जुनं सगळं विसरले. नाही नाही, मी त्याची आणि तसंही खानोलकर आणि आम्ही आता बिझनेस पार्टनर्स आहोत. खानोलकरांना आमच्याकडून खूप मोठी डील मिळणार आहे. वाव. तर शर्वरी, आता सगळे पत्ते ओपन झाले, कशाला प्रिटेंड करतेयस? बोलली ना मी नाही आहे त्याची. ओके, मला सांग, तू आणि जय डेट करताय ना? सगळं ठीक आहे ना? ओह, सो स्वीट. किती काळजी आहे रे तुला हिची. डोंट वरी, काहीही प्रॉब्लेम झालेला नाहीये. बट आय एम सो हॅपी तुला शर्वरीचं तरी प्रेम कळलं. मेहरबान कदरदान, वेलकम टू द पार्टी. सगळ्यात आधी मी मिस्टर आणि मिसेस चौधरी यांच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजची ही संध्याकाळ अजून स्पेशल करण्यासाठी सगळ्या कपल्सला डान्स फ्लोअरवर बोलवतो. ओह वाव, ए चला ना, चला चला या. काय आहे सगळं? अरे, तुला हेच तर सांगायचा प्रयत्न करत होती ना. मी त्यांना सांगितलं सुद्धा की असं काही नाहीये, तरी पण ऐकतच नव्हत्या. आणि तू बोललास ना मला काही नको बोलू, म्हणून मी काही नाही बोलली.